नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आता पुन्हा एकदा स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, तेही फक्त 12वी उत्तीर्ण यांच्यासाठी। तर याच्याबद्दल आपण आता सविस्तर माहिती बघूया। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पहिले पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर म्हणजेच DEO, तसेच डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A। तर त्याचबरोबर दुसरे आहे कनिष्ठ विभाग लिपिक म्हणजेच LDC, तसेच कनिष्ठ सचिवालय सहाय्यक म्हणजे JSA। अशा दोन्ही पदांसाठी टोटल 3131 जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर आता आपण शैक्षणिक पात्रता त्याच्यासाठी काय लागणार ते पाहणार आहोत। तर पद क्रमांक 1 साठी 12वी उत्तीर्ण, तेही मॅथमॅटिक्स मधून उत्तीर्ण लागणार आहे। तर पद क्रमांक 2 साठी फक्त 12वी उत्तीर्ण लागणार आहे। तर आता आपण वयाची अट पाहूया। तर 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 27 वर्ष वय राहणार आहे। तर SC ST यांना 5 वर्ष सूट, तर OBC यांना 3 वर्ष सूट राहणार आहे। तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे। तर याच्यासाठी लागणारी फी, तर जनरल OBC यांना 100 रुपये फी राहणार आहे। तर SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन किंवा आणि महिला यांना फी नसणार आहे। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 जुलै 2025 ही राहणार आहे, तेही रात्री 11 वाजेपर्यंत। तर परीक्षा पहिली ही 8 ते 18 सप्टेंबर 2025 रोजी राहणार आहे। तर परीक्षा दुसरी ही फेब्रुवारी व मार्च यामध्ये 2026 रोजी राहणार आहे। तर आता आपण अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत। तर पहिले आहे की अर्ज करताना आधीपासूनचा फोटो लागणार नाही। अर्ज भरणाऱ्या उमेदवारांचा फोटो थेट अर्ज करताना घेण्यात येणार आहे। त्यासाठी खालील सूचना पाळा। पहिले आहे की चांगल्या प्रकाशात साध्या पार्श्वभूमीवर उभे बसावे। दुसरे, कॅमेरा डोळ्यांच्या पातळीवर असावा। तिसरे, कॅमेरा समोर सरळ बसावे आणि थेट समोर पाहावे। चौथे, चेहरा पूर्णपणे स्पष्ट आणि फ्रेम मध्ये असावा, खूप जवळ किंवा लांब नसावा। दुसरे, उमेदवाराचा फोटो अर्जामध्ये कसा आहे तसाच परीक्षेच्या वेळेस असावा। तिसरे, उमेदवाराने JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये 6 सह्या अपलोड कराव्यात, तेही 10 ते 20 KB पर्यंत। सह्यांचा आकार हा सुमारे 6 सेंटीमीटर रुंदी तर 2 सेंटीमीटर उंची असावा। चौथे, PWBD उमेदवाराने आरक्षण, रायटर किंवा वेळवाढ यांचा लाभ घेण्यासाठी योग्य प्रमाणपत्र अपलोड करावे। पाचवे, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18/7/25 रात्री 11:30 वाजेपर्यंत राहणार आहे। सहावे, उमेदवाराने शेवटच्या दिवशी वाट न पाहता लवकर अर्ज करावा। अखेरच्या दिवशी जास्त लोडमुळे वेबसाईट डाऊन होण्याचा धोका असतो। सातवे, शेवटच्या दिवशी अर्ज करता न आल्यास त्याची जबाबदारी आयोग घेणार नाही। आठवे, ऑनलाईन अर्ज सादर करण्याआधी प्रिव्ह्यू किंवा प्रिंट पर्याय वापरून सर्व माहिती योग्य आहे का नाही हे तपासावे। फोटो व सह्या नियमानुसार आहेत का नाही हे नक्की पाहावे व अर्जाची प्रत साठवून ठेवावी। तर आता आपण निवड प्रक्रिया पाहूया। तर टायर 1 आणि टायर 2 परीक्षेतील सिलेक्शन 1 व सिलेक्शन 2 आणि सिलेक्शन 3 साठी पात्रतेसाठी लागणारे किमान गुण खालील प्रमाणे। सामान्य म्हणजे UR यांना 30% लागणार आहे। तर OBC EWS यांना 25% लागणार आहे। तर इतर सर्व प्रवर्ग यांना 20% लागणार आहे। तर दुसरे, टायर 1 परीक्षेत कामगिरीच्या आधारे उमेदवारांना टायर 2 परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल व अंतिम निवड व गुणवत्ता यादीसाठी उमेदवारांचे गुण सामान्य केले जातील। तिसरे, निवड वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या कट ऑफ आधारे केली जाऊ शकते। चौथे, टायर 1 मध्ये पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांसाठी टायर 2 परीक्षा घेतली जाईल आणि त्यांना सर्व 4 सेक्शन मध्ये भाग घ्यावा लागेल। पाचवे, टायर 2 मध्ये सर्व सेक्शन मध्ये पात्र। सहावे, टायर 2 च्या सिलेक्शन 1 आणि सिलेक्शन 2 मधील एकूण कामगिरीच्या आधारे उमेदवारांना पुढील सेक्शन 3 व सेक्शन 4 मध्ये स्किल टेस्ट व टायपिंग टेस्टसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल। सेक्शन 1 मध्ये पात्र न ठरलेल्या ना पुढील मूल्यांकनासाठी विचारात घेतले जाणार नाही। सातवे, सेक्शन 3 आणि सेक्शन 4 मध्ये कम्प्युटर नॉलेज टेस्ट आणि स्किल टायपिंग टेस्ट हे फक्त पात्रतेसाठी असतील। आठवे, विविध पदांसाठी प्राधान्यक्रम उमेदवारांनी ऑनलाईन दिलेले असावा। जर एखाद्या पदासाठी प्राधान्य दिले नसेल तर त्या पदाचा विचार होणार नाही। नववे, जर उमेदवाराने वेळेत पदाचे प्राधान्य ऑनलाईन दिले नाही तर त्या उमेदवाराचा अंतिम निकालात समावेश केला जाणार नाही। अशा उमेदवारांना दुसरी संधी दिली जाणार नाही आणि त्यांची जबाबदारी त्या उमेदवाराचीच असेल। 10वे, मेरिट लिस्ट ही फक्त
टायर 2 परीक्षेच्या कामगिरीच्या आधारे तयार केली जाईल। सेक्शन 1 आणि सेक्शन 2 मधील गुणांच्या आधारे ही यादी तयार होईल, तर सेक्शन 3 आणि सेक्शन 4 फक्त पात्र तपासण्यासाठीच असतील। 11वे प्रत्येक श्रेणीतील अंतिम निवड ही टायर 2 परीक्षेतील एकूण कामगिरी आणि पदांचे प्राधान्य यावर आधारित असेल। तर 12वे पदाची अंतिम नियुक्ती ही उमेदवाराने दिलेल्या प्राधान्य व गुणवत्ता यादीनुसार केली जाईल। तर आता आपण महत्त्वाच्या सूचना पाहणार आहोत। तर पहिले आहे की अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या सूचनांचे बारकाईने वाचन करणे अत्यावश्यक आहे। परीक्षा सूचना इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये छापलेली आहे। कोणताही वाद उद्भवल्यास इंग्रजी आवृत्ती अंतिम आणि बंधनकारक असेल। दुसरे, उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी ऑनलाईन अर्ज शेवटच्या तारखेच्या आधीच भरावा। शेवटच्या दिवशी अर्ज करण्यासाठी थांबू नये, अन्यथा वेबसाईटवर लोड वाढल्यामुळे लॉगिंग न होणे किंवा अर्ज पूर्ण न होणे किंवा तांत्रिक अडचणी यांचा सामना करावा लागू शकतो। तिसरे, ज्या उमेदवारांनी या नोटिसीला उत्तर देण्यासाठी अर्ज करायचे आहे त्यांनी नवीन वेबसाईटवर वन टाइम रजिस्ट्रेशन म्हणजेच OTR केलेले नाही। त्यांनी ssc.gov.in त्यांनी नवीन OTR अनिवार्यपणे करणे आवश्यक आहे। जुनी वेबसाईटवर केलेले OTR म्हणजेच ssc.nic.in वर केलेले नवीन प्रणालीसाठी मान्य नसणार। नवीन OTR तयार झाल्यानंतरच उमेदवारांना परीक्षा अर्ज भरू शकतील। OTR एकदा तयार झाल्यावर तो नवीन वेबसाईटवर सर्व परीक्षेसाठी वैध राहील। तर चौथे आहे, या परीक्षेमध्ये आधार आधारित बायोमेट्रिक ओळख प्रणाली लागू होईल, त्यामुळे सर्व उमेदवारांनी वन टाइम रजिस्ट्रेशन ऑनलाईन अर्ज भरणे यावेळी आधारद्वारे स्वतःची ओळख पटवणे आवश्यक आहे। ज्यांना आधारद्वारे ओळख पटवायची नसेल त्यांनी खालील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे। पहिले आहे नावाचा पुरावा, दुसरा आहे जन्मतारखेचा पुरावा, तिसरा आहे पत्त्याचा पुरावा, चौथे आहे छायाचित्र व पाचवे आहे लिंगाचा पुरावा। तर पाचवे आहे की आयोग अर्ज तपासणी फक्त तात्पुरती करेल। अंतिम निकालानंतर शैक्षणिक पात्रता, वयोगट, शारीरिक व वैद्यकीय निकष तपासले जातील। अर्ज करताना उमेदवारी खात्री करून घ्यावी की ते पात्र आहेत। अर्जात दिलेल्या माहितीतील समर्थन देणारे प्रमाणपत्र डॉक्युमेंट आवश्यक वेळी सादर करणे बंधनकारक आहे। जर एखादा दावा पुरावा सादर न केल्यामुळे सिद्ध न झाल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल। 6वे, SC, ST, OBC, EWS, PWBD माजी सैनिक प्रवर्गातील राखीव जागांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी याची खात्री करून घ्यावी की त्यांना नियमानुसार पात्रता आहे आणि आवश्यक प्रमाणपत्रे त्यांच्या जवळ आहेत। 7वे, ज्यांना बॅकवर्ड डिसेबिलिटी आहे त्यांना अपंग व्यक्ती समजले जाईल आणि त्यांना वयोमर्यादेत सूट आणि राखीव जागेचा लाभ मिळेल। 8वे, जेव्हा अर्ज यशस्वीरित्या सादर केला जातो तेव्हा त्याची स्थिती प्रोव्हिजनली ॲक्सेप्टेड अशी दर्शवली जाते। अर्ज सबमिट झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंटआउट स्वतःकडे ठेवावी, आयोगाकडे ती प्रिंटआउट सादर करणे आवश्यक नाही। 9वे, फी फक्त ही रक्कम 100 रुपयेच राहणार आहे, तर महिलांना SC, ESM व ST तसेच PWD यांना नसणार आहे। 10वे, फक्त एक ऑनलाईन अर्जच एका उमेदवाराला सादर करण्यास मान्य आहे। ही सवलत फॉर्म दुरुस्ती विंडोच्या कालावधीसाठी लागू होत नाही। 11वे, ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेच्या नंतर आयोग 3 दिवसाची एक खिडकी देईल, ज्या अंतर्गत उमेदवार अर्जातील माहिती दुरुस्त करू शकतील। आवश्यक दुरुस्त करून अर्ज पुन्हा सादर करण्याची संधी दिली जाईल। सुधारित अर्जाची वैध मानले जाईल आणि त्याआधी सादर केलेले अर्ज अवैध समजले जातील। 12वे, शेवटच्या दुरुस्त केलेल्या अर्ज सादर करण्याआधी उमेदवारांनी खात्री करावी की प्रत्येक विभाग हा योग्यरित्या भरलेला आहे। एकदा अर्ज दुरुस्त करून सबमिट झाल्यानंतर किंवा विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर करेक्शनची मुदत संपल्यानंतर कोणतीही सुधारणा मान्य केली जाणार नाही। 13वे, उमेदवारांनी आपले नाव, जन्मतारीख, वडिलांचे व आईचे नाव, मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र जसे आहे तसे अर्जात लिहावे, अन्यथा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी उमेदवाराची उमेदवारी रद्द होऊ शकते। 14वे, ज्या अर्जाचे चुकीचे फोटो, धूसर, लहान स्वाक्षरी असेल ते तात्काळ रद्द केले जातील। 15वे, अर्ज भरण्यासाठी उमेदवाराला आधीचा फोटो असण्याची आवश्यकता नाही। अर्ज प्रणाली अर्जदाराचा फोटो तेव्हाच घेईल फोटो स्पष्ट किंवा चष्मा नसलेला आणि समोरून घेतलेला असेल तेव्हा। 15वे, उमेदवाराने आपला योग्य व सक्रिय ईमेल व मोबाईल नंबर अर्जात भरावा। सर्व संपर्क, OTP, सूचनांचे अपडेट इत्यादी ह्याच माध्यमातून होणार आहे। 16वे, परीक्षा दरम्यान उमेदवाराचे खोटे प्रतिनिधित्व टाळण्यासाठी अर्ज भरण्याच्या वेळी थेट फोटो काढण्याची प्रणाली लागू करण्यात आली आहे। 17वे, उमेदवारांनी
परीक्षेसाठी 2 पासपोर्ट साईज रंगीत फोटो आणि एक मूळ फोटो ID प्रूफ बरोबर आणणे आवश्यक आहे। मंजूर फोटो ID प्रूफ मध्ये हे चालणार आहेत। पहिले आहे आधार कार्ड, दुसरे आहे ड्रायव्हिंग लायसन्स, तिसरे आहे वोटर ID, चौथे आहे पॅन कार्ड, पाचवे आहे विद्यापीठ कॉलेज किंवा शासन मान्य ओळखपत्र, सहावे आहे नोकरीदार ओळखपत्र, सातवे आहे संरक्षण मंत्रालयाने दिलेले ASM डिस्चार्ज बुक, आठवे केंद्र व राज्य सरकारकडून दिलेले इतर फोटो ID, 18वे नोकरीच्या विविध पदांसाठी आणि विभागांकरिता प्राधान्यक्रम उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवर असलेल्या ऑनलाईन अर्जामध्ये भरावा लागेल। अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वी ही माहिती घेतली जाईल। 19वे जर कोणत्याही उमेदवाराने खोटा अर्ज नोंदणी केली जात किंवा कोणत्याही मान्यवराचे नाव फोटो सायबर कॅफेचे गैरवापर केल्यास तर संबंधित उमेदवाराला सायबर IT कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल। 20वे सर्व पदांवर ऑल इंडिया सर्व्हिसेस लायबिलिटी आहे, म्हणजेच उमेदवाराची निवड झाल्यावर त्याला देशात कुठेही नेमणूक केली जाऊ शकते। 21वे जर उमेदवाराने कोणत्याही टप्प्यावर कट ऑफ पेक्षा जास्त गुण मिळवले पण अंतिम निवड न झाली तर त्याने निकाल जाहीर झाल्यापासून 2 महिन्यात किंवा पुढील टप्प्याच्या परीक्षेच्या 2 आठवडे आधी यापैकी जे आधी असेल ते तेव्हा संबंधित प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधावा। 22वे जर उमेदवार अंतिम निवड गेला आणि निकाल जाहीर झाल्यानंतर 6 महिन्याचा आयोग किंवा वापरकर्ता विभागाकडून कोणतीही सूचना न मिळाल्यास त्याने तत्काळ संबंधित मंत्रालय विभागाच्या संस्थेशी संपर्क साधावा। 24वे ऑनलाईन अर्जात उमेदवारांनी नवीन फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे, जुना फोटो वापरण्यास मनाई आहे। 25वे अर्जात शेवटी दिलेली घोषणा डिक्लेरेशन वाचूनही स्वीकारावी। उमेदवारांनी सर्व माहिती खरी असल्याची खात्री करून डिक्लेरेशन स्वीकारावे। खोटी माहिती दिल्यास चुकीची घोषणा केल्यास उमेदवारी रद्द केली जाईल। 26वे उमेदवारांनी ssc.gov.in या आयोगाच्या वेबसाईटसह संबंधित प्रादेशिक कार्यालयाच्या वेबसाईटला नियमितपणे भेट द्यावी, जेणेकरून परीक्षा दिनांक, रिक्त पदांची स्थिती इत्यादी ताज्या माहितीसाठी अद्ययावत राहता येईल। सूचना आणि हेल्पलाईन क्रमांक उमेदवारांनी अर्ज भरताना, सादर करताना किंवा संगणक आधारित परीक्षेच्या संदर्भातील काही शंका असल्यास आम्ही जो स्क्रीनवर जे हेल्पलाईन क्रमांक दिले आहेत ते पाहू शकता। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्वेरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।